मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकाक्ष मंगलाय तनोहरी. रामकृष्ण हरी. माझे नाव समर्थ मकान संत आहे. मी मा नर्मदा आध्यात्मिक गुरुकुल येथे शिकतो. इथे आल्यापासून मी घरी जसा होतो आणि इथे आल्यापासून माझ्यामध्ये जे बदल झाला तो मी आता तुम्हाला सांगणार. घरी जेव्हा होतो तेव्हा मला एकटे राहायची सवय खूप होती. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू आळंदी इथे जा, माऊलींच्या सानिध्यात राहा, तिथे नक्कीच तुला प्रगती मिळेल, तू इथे घडशील. हे ऐकल्यानंतर मला आळंदीला द्यायची इच्छा होऊ लागली. मग इच्छा झाली. मग माझ्या वडिलांनी मला इथे मा नर्मदा आध्यात्मिक गुरुकुल येथे आणून ठेवले. मग मी इथे आल्यानंतर मला बाबांनी 15वा अध्याय, 9वा अध्याय, 12वा अध्याय आणि विष्णू सहस्त्रनाम हे माझं आता कंठस्थ आहे. बाबांनी माझ्याकडनं सर्व करून घेतले. ज्ञानदेव अष्टक, पांडुरंग अष्टक, नर्मदा अष्टक, शिवतांडव आणि महिषासुरमर्दिनी अष्टक हेही माझं आता कंठस्थ होतंय. इथे आल्यापासून मला जेवढं वाटलं नव्हतं त्याच्याहून अधिक माझी प्रगती झाली आहे. आता मला कीर्तनही करता येते. इथे आपल्याला सकाळी घरी 7 वाजता नाश्ता तयार नसतो. इथे ताई आम्हाला सकाळी 6 वाजता नाश्ता तयार करून देतात. आम्हाला सकाळी 6 वाजता 7 वाजता शाळेत गेलो, 12 वाजता घरी आलं की पाठांतर करायचं. संध्याकाळी दररोज हरिपाठ होतो. दर गुरुवारी भजन कीर्तन होते. आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आळंदीला आल्यानंतर व्यक्ती घडल्याशिवाय राहत नाही, पण ते आपल्या मनावर आहे. आपण जर का आमचं नीट राहिलं, माऊलींचं ध्यान केला, माऊलींवर श्रद्धा ठेवली तर आपण नक्कीच घडणार. रामकृष्ण हरी.